धुळ्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजलॉन कंपनीच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीसाठी दरोडा टाकण्याचा प्रयत्न मध्यरात्रीच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी कंपनीनं निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि विशेष म्हणजे हा दरोड्याचा प्रयत्न कंपनीतल्या अधिकाऱ्यांनाच केल्याचं सुद्धा समोर आलंय। या प्रकरणी सुजलॉन कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार, मनीष द्विवेदी आणि ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे ह्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। तसंच या प्रकरणी निलेश पाटील, इक्बाल जॅकेट, घनश्याम उर्फ गणेंद्र रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विकी गोकुळ मालचे, सुरेश जिभाऊ थोरात आणि मनोहर रोहिदास बागुल या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांचा शोधही सध्या पोलिसांकडून सुरू आहे। चाकूचा धाक दाखवून तसंच दगडफेक करून हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेमध्ये चोरांना पकडण्यासाठी गेलेले सिक्युरिटी इन्चार्ज जखमी झालेत आणि त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारही सुरू आहेत अशी सुद्धा माहिती पोलिसांनी दिली आहे। निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील सुजलॉन कंपनीचे पवनचक्कीचे टॉवर क्रमांक K32 यामध्ये दिनांक 22/2/2026 रोजी पहाटे काही चोर घुसल्याची माहिती यातील सुजलॉन कंपनीचे हेड रमेश विठ्ठल मोहिते यांना प्राप्त झाली। त्यांच्या टीमसह सदर ठिकाणी गेले असता त्यातील आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला। त्यातील रॉडने त्यांना मारल्यामुळे ते जखमी झाले। उरलेल्या टीमने त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग केला। त्यातील 2 आरोपी त्यांनी ताब्यात घेतले। त्यांची नावं आहे ब्रिजेश कुमार द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे। या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपी त्या ठिकाणी गुन्ह्यातील काही मुद्देमाल कॉपर केबल, टॉवर मधील कॉपर केबल घेऊन पसार झाले आणि त्यानंतर फिर्यादीचे वैद्यकीय उपचार करून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 34/2026 BNS कायदा कलम 310(2) अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जे 2 आरोपी आहेत त्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यातील काही कॉपर केबल व गॅस कटर हस्तगत केलेले आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे।